झटकाच बसतोय, एवढी झणझणीत मिसळ आहे. तर राम राम, जय महाराष्ट्र सगळ्यांना. आजपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामवर फूड यात्री गणेश या पेजवर खूप प्रेम दिलं. तुम्ही आजपर्यंत माझा खाद्यप्रवास खूप मनापासून बघितला. तोच खाद्यप्रवास आज आपण यूट्यूबवर सुरू करत आहोत आणि आज आपला पहिला व्हिडिओ आहे आपल्या ईश्वरपूरमध्ये आणि तिथं आपण ट्राय करणार आहोत मयुरा भवन यांची स्पेशल मिसळ. ते झालंच तर यांची आंब्याची चटणी, भाज्यासोबत मिळणारी आंब्याची चटणी पण फेमस आहे. ती कशी लागते चला बघूया. आणि या खाद्यप्रवासातील पहिली आनंदाची बातमी म्हणजे आपल्यासोबत आहेत ईश्वरपूरमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे लाडके रविदाजी. दाजी, मिसळ खायची तर मयुरा भवन मध्येच का खायची, काय सांगाल? सांगण्यापेक्षा बघा, तेव्हा ठरवा की काय खायची ती. प्रॅक्टिकल माणूस आहे. चला, बघूनच एकदम 90च्या काळात गेल्यासारखं वाटतंय. एकदम ओल्ड वाईब आहे आणि हॉटेलची बैठक व्यवस्था एकदम सुंदर आहे आणि ईश्वरपूर मधील बहुचर्चित असं हे हॉटेल. नमस्कार. नाव काय आपलं? विकी रावत. विकी रावत. आपलं मयुरा भवन हे हॉटेल किती साली चालू झाले? एक 65 वर्ष झाले आज. 65 वर्ष झाले. 65 वर्ष. आणि ही आपली कितवी पिढी आहे? हे माझी आता तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे या हॉटेलची, जे ईश्वरपूरकरांच्या सेवेत आहे. आणि आपल्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं? सकाळी सकाळ सत्रामध्ये शिरा, उपीट, पोहे, अच्छा. मिसळ, वडा सांबार, पोळी भाजी, शाबू वडा, आंबोळी, उत्तप्पा. भरपूर मोठी लिस्ट आहे. आणि यात सगळ्यात कोणता फेमस आयटम आहे जो सगळ्यांच्या आवडीचा आहे किंवा प्रेमाचा आहे? बरोबर. सकाळी उठल्या उठल्या माणूस मिसळच खाणार. सकाळी उठल्या उठल्या इथे येऊन माणूस मिसळच खातो. मिसळमध्ये काय स्पेशालिटी आहे, म्हणजे वेगळं काय आहे आपल्या? मिसळ स्पेशालिटी मध्ये जो सांबार आपण तयार करतो तो सांबार आपण स्वतः गरम मसाला स्वतः तयार करतो आपण. अच्छा. फरसाणा आपण स्वतः तयार करतो, बाहेरनं काही आणत नाही. सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे मला हे आवडलं की गरम मसाल्यापासून, फरसाण्यापासून मिसळला जे काय लागतं ते सगळं हे स्वतः घरी बनवतात. याबद्दल खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि आंब्याची चटणी काय विषय आहे, तो पण मी ट्रेंडिंग विषय ऐकला खूप लोकांकडून इथं. आंब्याची चटणी आता कसं उन्हाळा चालू झाला की आंबे चालू झाले की आंब्याची चटणी चालू करतो. 3 महिने सिजनेबल राहते. ते पापडी बरोबर, तुम्हाला भजी बरोबर, पापडी, हा, ते माणूस खाणार आवडेल. पापडी बरोबर, भजी बरोबर तुम्ही ते आंब्याची चटणी ट्राय करू शकता. तर मयुरा भवन मधील सगळे स्पेशल आयटम आले आहेत, पण आपण इथं ज्यासाठी आलोय ते पहिल्यांदा ट्राय करूया यांची स्पेशल मिसळ. आणि मिसळकडे बघितलं तर असं जास्त काही त्यांनी डेकोरेशन वगैरे करून दिलं नाही का. जशी ऑथेंटिक मिसळ असायला पाहिजे तशी यांची मिसळ आहे. फरसाणा, रस्सा, मटकीची उसळ, कांदा, लिंबू, 2 पाव, एवढंच. जशी मिसळ असायला पाहिजे ना तशी मिसळ आहे. आणि बघूनच टेम्पटिंग वाटते मिसळकडे. जो फरसाणा दिसतोय ना तो यांनी घरगुती बनवलेला आहे आणि फरसाण्याने पूर्णपणे रस्सा ॲब्झॉर्ब केलेला आहे. मला तर फरसाणा थोडासा कडक आवडतो मिसळमध्ये खायला. तर ट्राय करूया नक्की कशी आहे मिसळ. झणझणीत असा फ्लेवर येतोय आणि याचा जो रस्सा आहे ना त्यामुळे ही मिसळ खायला खरंच मजा येते. आणि फरसाणा, मटकीची उसळ आणि यात पोहे पण आहेत. याचं जे कॉम्बिनेशन आहे ना त्यामुळे ही मिसळ खरंच सुरेख लागते, सुरेख. असं अजून पण जिभेला झटका मारतोय यांच्या मसाल्याचा. तर रस्सा दे की जरा. कोल्हापूर साईड सारखं एक आपल्याला ब्रेड देत नाही तर तुम्हाला पाव बघायला मिळतो ईश्वरपूरमध्ये. रश्श्याची तर्री बघू शकता तुम्ही. बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. माझ्या तर सुटले. बघू शकता मस्त असा कट आहे आणि तो कट मिक्स करून खायला मजाच येणार आहे. झटकाच बसतोय, एवढी झणझणीत मिसळ आहे आणि मिसळ खायला खरंच मजा येते. उगाच नाही, ईश्वरपूरकरांची फेवरेट मिसळ आहे. मला तर जाम आवडते. मिसळ झालं, आता आपण कुंदा पण बघणार आहे आणि स्पेशल आंब्याची चटणी कशी आहे ते पण बघणार आहे. आधी मिसळ खातो. मिसळ तर मला जाम आवडली. माझं 100% रिकमेंडेशन आहे. कधी ईश्वरपूरमध्ये आला तर ही मिसळ ट्राय करायला विसरू नका. 65 वर्ष झालं ही मिसळ ईश्वरपूरकरांच्या सेवेत आहे. एक्स्ट्रा पाव घ्यायलाच लागणार. आणि महत्त्वाचं म्हणजे मी इथं पहिल्यांदा काहीतरी युनिक कॉम्बिनेशन ट्राय करणार आहे. पापडी आणि कैरीची चटणी. कैरीची चटणी बघू शकता.
असा कलर चढला त्याला मस्तपैकी आणि त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम मस्त आहे. ही अशी पापडी डीप करायची आणि अशी कैरीच्या चटणीमुळं खायला खरंच खूप मजा येते. आंबट गोड चटणी आणि पापडी स्वर्ग आहे स्वर्ग. 3 महिने सीझनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हे पण ट्राय करायला विसरू नका. नादखोळा खाण्याच्या नादात विसरलो. आपल्यासोबत रवी दाजी पण आहेत. दाजी भजी चालू आहेत ना? जोरात चालू जोरात जोरात चालू आहे. एक नंबर जोरात पापडी खाल्ली हा. भजी खाल्ली आता मिसळ सांगितलं क्वालिटी आणि सोबत स्वीट मिनी कपल त्यांचा पण रिव्ह्यू घेऊया. त्यांना इथं कसं वाटलं नाश्ता खाऊन. चला बघूया. कसं वाटलं? एकदम झकास. पुढचे 2 महिने फक्त कांदा भजी आणि आंब्याची चटणी. वाटलं तुम्हाला? मी पहिल्यांदाच हे पापड आणि हे काहीतरी नवीन ट्राय केलंय आणि हे आमच्याकडे कधी बघायला मिळालेलं नाही. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच खायला लागलो आंब्याची चटणी आंब्याची चटणी. म्हणजे एकदम बेस्ट. ह्याच्याबरोबर खायचं म्हटलं ना एकदम बेस्ट क्वालिटी आणि भाज्याबरोबर खायची म्हटलं तर एकदम भारी. आम्ही ही पापड आणि आंब्याची चटणी खायसाठी खास ईश्वरपूरला आलो आहे आणि आपल्या हॉटेल मयूर भवनला. तर एकदम बेस्ट क्वालिटी आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं असलं का नाही तर तुम्हाला यायला लागते. ही चटणी पण बघा किती एकदम क्वालिटी आहे. असं वाटतं की आंब्याचा रस आंब्याचा हे खायला लागलो काय. आणि स्वीटमध्ये यांच्याकडे कुंदा आहे. चुलीवर खरपूस भाजलेला कुंदा. जास्त गोड पण नाही आणि एकदम सपक पण नाही. त्यामुळं खायला क्वालिटी लागते. चुलीवर केल्यामुळं एक असा स्मोकी असा फ्लेवर येतो चुलीवरचा. आणि तोंडात टाकला ना लगेच विरघळतो. एवढं सगळं मसाल्याचं खाऊन असं काहीतरी गोड खायला मिळालं ना मजाच येणार मजाच. यांचं खरंच ईश्वरपूर भागात नाव आहे आणि ते नाव काय ते मला आज कळलं. प्रत्येक पदार्थ क्वालिटी आहे यांच्याकडे. एकदा लास्टला पत्ता फक्त सांगा की काय आहे प्रॉपर. स्टँड रोडला हॉटेल मयुरा भवन IFL गोल्ड लोनच्या समोर. पत्ता लक्षात ठेवा. मयुरा भवनची मिसळ तर एकदम झणझणीत आणि चरचरीत होती. मला तर जाम आवडली. इकडं आला ना तर ती मिसळ ट्राय करायला विसरू नका. हा आपला यूट्यूबचा पहिला व्हिडिओ होता. काही चूक झाली असेल तर माफ करा. इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत जो आपला खाद्यप्रवास असणार आहे तो आपण सोबत पुढे नेऊ आणि एकमेकांना असंच सपोर्ट करू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फूड यात्री गणेश. धन्यवाद.